देशात घडलेल्या आहेत. दुर्दैवाने सोलापुरात आणि महाराष्ट्रात सुद्धा अशा घटना पुलिसावळीचं उदाहरण आहे. नाशिकच्या इगतपुरीचं उदाहरण आहे. इथं मॉब लिंचिंग करून एका मुस्लिमांना मारण्यात आलं. दलित समाजाच्या व्यक्तीला सुद्धा मारण्यात येतं, म्हणजे बौद्ध समाजाच्या. तर असे प्रकार सोलापूर जिल्ह्यात सुद्धा होऊ नये त्यासाठी उच्च न्यायालयाने सुचवल्याप्रमाणे जिल्ह्याच्या ठिकाणी मॉब लिंचिंग विरोधी पथक स्थापन असायला पाहिजे. सोलापुरात आहे का नाही ते माहित नाही, नसेल तर ते जिल्ह्याच्या पातळीवर आणि देशा पातळीवर ते निर्माण झालं पाहिजे. अल्पसंख्याक समाजातल्या आम्ही मूळ निवासी आहोत या भारतातले. वेगवेगळ्या जातीतून धर्मांतर झालेल्या काही जाती धरती आहेत. त्यामुळे ओबीसी बरोबर मुस्लिम समाजामध्ये भटक्या विमुक्त समाजाच्या अशा 62 जमाती आहेत मुस्लिम समाजामध्ये. त्या 62 जमातींना प्रशासनाकडून ओबीसी दाखले देताना, पडताळणीचे दाखले देताना अडवणूक केली जाते. मॅडम, आमच्याकडे व्यवसायाचे पुरावे नाही आहेत. आता उदाहरणार्थ भटका थकीत जमात हिच्यामध्ये थकीत जमात शॉप ऍक्ट कुठून आणला? तो तर भटकंती करत फिरणार आहे ना. तर त्याच्या पूर्वजापासून मी नदाब जमातीचा आहे. अंगावर आम्ही हे घेऊन गाड्या विणण्याचं काम करतो. आमच्याकडे शॉप ऍक्ट कुठं असणार आहे? तर या अडचणी प्रशासनाने समजून घ्याव्यात आणि त्याची त्यांनी चौकशी करून ओबीसीचे व्हीजेएनटीचे दाखले मिळवण्यासाठी आपण तहसीलदारांना योग्य ते मार्गदर्शन करावं, अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय असलेल्या मुस्लिम समाजाला हायकोर्टानं ठरवलेलं असलेलं 5% आरक्षण द्यावं अशी आमची मागणी आहे. ओबीसी भटक्या विमुक्तामधलं आरक्षण आहे आणि महाराष्ट्र शासनाने 2014 साली आरक्षण दिलेलं होतं. ते आरक्षण पुन्हा द्यावं हे आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी आपल्या मार्फत करत आहोत. ते निवेदन आम्ही तुम्हाला सादर करण्याचा करतो. अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांना, गरीब विद्यार्थी त्यामध्ये काढा, त्यांना इन्कमची अट लावा, पण प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत आम्हाला स्कॉलरशिप मिळाली पाहिजे. शिक्षणामध्ये सगळ्यात मागा या देशामधला दलित म्हणजे मागासवर्गीय समाजाच्या किंचित थोडासा वर सच्चा समितीने सांगितलं हा मुस्लिम समाज आहे शिक्षणामध्ये. तर शिक्षणाचं त्याचा अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून त्याला तुम्ही शिष्यवृत्ती, आता जशी आपण मौलाना आझाद तर्फे शिक्षणासाठी कर्ज दिलं त्या पातळीवर आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत जवेद उलमाईंची ती मागणी होती. ते तुम्हाला माहिती आहे, पूर्ण महाराष्ट्रात ती मागणी 50 लाखापर्यंतचं परदेशी शिक्षणासाठी मुस्लिमांना द्यावं ही मागणी त्यावेळेला अजितदादा पवार यांनी मान्य केली आमची आणि ते आता या वर्षापासून ते लागू होत आहे.